नमस्कार मित्रांनो. समाज कल्याण डिपार्टमेंट अंतर्गत 2024 मध्ये जाहिरात आली होती मित्रांनो. तर वार्डन जनरल या पदासाठी काही जागा होत्या बघा. तर त्याचा फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे मित्रांनो, की एकूण किती कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे, अपडेट कधी आलेले आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किती होऊ शकतं आणि किती स्कोर आलेला आहे, हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो. तर स्टार्ट करूया. बघू शकता, वार्डन जनरल सोशल वेलफेअर महाराष्ट्र स्टेट पुणे, रिक्वायरमेंट 2024ला फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो. बघू शकता जाहिरात कधी आली होती. 7/10/2024ला जाहिरात आली होती मित्रांनो. पोस्टचं नाव काय होतं बघू शकता, वार्डन जनरल. तर इथं बघू शकता तुम्ही सिरियल नंबर दिलेले आहे, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, जेंडर, एज, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी. बघू शकता रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, मार्क ऑफ 10, सिलेक्शन कॅटेगरी, रिमार्क. तर स्कोर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं. बघा, 200 पैकी 200 पडलेले मित्रांनो मार्क इथं. दोन कॅन्डिडेटला बघा, 200 पैकी 200 मार्क मित्रांनो. 191, 191. बघू शकता मित्रांनो, एक हायेस्ट किती मित्रांनो, 200 पैकी 200 गुण घेणारे दोन कॅन्डिडेट मित्रांनो. बघू शकता एकूण किती कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आपण बघूया. बघा आता याच्यामध्ये वेटिंग लिस्ट पण लावण्यात आलेली मित्रांनो. बघा मित्रांनो, आता ही सिलेक्शन लिस्ट जी आहे मित्रांनो, तर 9 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे फायनल लिस्टमध्ये. तर आता समोर बघू शकता तुम्ही ओपन जनरल वेटिंग लिस्ट. बघा, वेटिंग लिस्टमध्ये 5 जणांना ठेवण्यात आलेलं आहे. दिव्यांगसाठी बघा एक जागा आहे. दिव्यांगसाठी बघू शकता लिस्ट, 2 जागा आहे. त्या कॅटेगरीसाठी दिव्यांग सिलेक्शन लिस्ट बघा, एक जागा आहे. दिव्यांगसाठी 2 वेटिंगवरती बघू शकता. बघा मित्रांनो, खाली दिलेले वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट ही तुम्ही दोन्ही यादी चेक करू शकता. बघा कॅटेगरी वाईज दिलेले मित्रांनो, सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट. तर तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता मित्रांनो. सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. बघा मित्रांनो, आता फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो. बघा खाली काय सूचना दिलेल्या आहे. वरील निवड यादीमध्ये समाविष्ट केलेले म्हणजे त्या उमेदवार नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही. उमेदवाराची अंतिम नियुक्ती व संबंधित उमेदवाराची ओळख, कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल यांचा प्रमाणे समांतर रचना अनुषंगाने सादर केलेल्या प्रमाणपत्राचे सक्षम अधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे. बघू शकता बघू शकता मित्रांनो, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार मित्रांनो, त्यानंतर तुमचा एक फायनल रिझल्ट डिक्लेअर होईल. तर अशा प्रकारे फायनल रिझल्ट लागलेले आहे मित्रांनो. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण तुमचं लवकरच होऊ शकते आणि जॉईनिंग 2025 एंडिंगला होऊ शकते मित्रांनो तुमची. नोव्हेंबर डिसेंबरच्या आत शक्यता आहे जास्त शक्यता आहे की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुमची जॉईनिंग होण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.